नमस्कार इश्टांनो. परत म्हणचे पडटले अशें मेल्ले वारीचे कशें रावन काय जावचें ना, झगडपाक जाय आमकां. परत एकदा ट्राय करूया. नमस्कार इश्टांनो. एक सजेशन आसलेलें, हो जो पोस्टर आहा पळय तो थंय आसूंक जाय आसलेलो आनी तो हांगा आसूंक जाय आसलेलो. कित्याक रिस्क कितें आहा ते तेजेर आहा. कितें करून सोडला ह्या सरकारान आनी त्या TCP मिनिस्टरान त्या पोस्टराचेर दिसता. 136% सेटलमेंट वाडयला ह्या गावात आणि 17(2) कायद्याचे सगळ्यात जास्त डॅमेज झाला गोंयभर तो म्हणटा तो चोपड्या गावात. पूण चोपडेकारांक खबरूच नासलेले. आमची अशी परिस्थिती जावपाक कारण कितें आसतलें, खंय चुकले आमी, केन्नाच विचार केला कोणी? आमी अजून पर्यंत आता मातशे पॉलिटिक्साचेर उलोवया. मतांचे नाका पूण कॉन्सेप्ट आमचे जे विचार आहा. आमी भाजप म्हटले काय हिंदूंचो पक्ष म्हणटा, बरोबर? पण या भाजपाचो एक कॉन्सेप्ट आहा ते कितें म्हणटा, पयलो देश, मागीर पक्ष आणि मागीर आपले वैयक्तीक, बरोबर? हांव भाजपचो न्हू म्हणजे तुमकां सांगचे पडटले अशें आहा म्हणून, बरोबर न्हू? आता ह्या लिडरान सद्याक कितें चल्ला क्रोनॉलॉजी ती पळोवया. पयलो देश, मागीर पक्ष आणि मागीर इंडिव्हिज्युअल न्हू. सो आता हे जे जागे बिगे कन्वर्ट करून जो पयसो येता तो मंत्र्यांच्या बोल्सान वयता काय पक्षाक वयता हे वोटरांक खबर आहा किंवा कार्यकर्त्यांक खबर आहा? विचारपाक जायशें दिसता. विचारूंक जाय न्हू. आता क्रोनॉलॉजी मेळटली न्हू तेच्या हिशोबान की आमचो आता कित्याक देशान आमचो गांवूय येता काय येना? येता दिसता न्हू. पण हे तुमच्या लिडरांक खबर ना की देशान आमचो गांवूय येता म्हणून आतां अशें सरसकट विकून काडचे नासलेले. हांगासर परत एकदा प्रश्न तोच घालता, आमचे खंय चुकले? आता जेन्ना तुम्ही कन्वर्ट कित्याक करता हो प्रश्न जेन्ना आमी घालता तेंचे कडल्यान प्रति उत्तर म्हणून आमकां प्रश्न येता, जागे कोणी विकले? विचारता काय ना? आता हो प्रश्न विचारलो काय हेजे उत्तर, स्वाभाविक उत्तर कितें आहा? जागे आमीच विकले म्हणटले न्हू. मागीर एकदा आमीच विकले म्हटले काय आमी एक्सेप्ट केले आमची चूक, आता तुम्ही उभी राहा असो हिशोब न्हू तो, बरोबर? आता जागे विकतल्यांक लागून एक उत्तर आणि हे प्रश्न विचारता पळय तांकां लागून दुसरे उत्तर. पयलीं जागे विकतल्यांक एक उत्तर. जेंका न्हू पयशांचे गणित कळटा, इकॉनॉमिक्स कळटा, तांकां हे जे आमचे जागे बीन आसा पळय ते इमुवेबल एसेट्स. आणि आमच्या लोकांनी जी मूर्खपणा केला न्हू लिमिट ना. आम्ही इमुवेबल एसेट्स उडयले. इकॉनॉमिक्सान इमुवेबल एसेट्स जे आसा ते एक्च्युअल एसेट्स आणि जे मुवेबल एसेट्स ते लायबिलिटीज. ते गाडी शोरूमांतल्यान भायर काढली रे काढली, तुमची परत व्हरून शोरूमान दिले म्हणून तुमकां ते तितले परत दिवचे ना. ती डेप्रिशिएट जाली एकदा भायर सरली काय. हे इकॉनॉमिक्स जितले बेगिना आता आमच्या लोकांक कळटले पळय तितले बरे. कित्याक आमच्या आय पणज्यांनी काश्टी मारून हे जागे आमकां लागून दवरलेले. आमी सूट बूट उरला आता तर एटलीस्ट पॅन्ट बीन घालता, मुस्कोट आणि कालसाव घालून हे जागे आमी आता विकपाक फुडें सरला. जे आता आमच्या किंवा आमच्या भुरग्यांच्या किंवा नातरांच्या नशिबान ना परत मेळयतले आल्या. मेळू शकता? आता कितें करपाचे? उरला ते तरी विकपाचे बंद करपाचे आमी. हे आमच्या सायडींतल्या. आता जेन्ना ह्यो प्रश्न विचारतात जे लोक, जे आमचेच लिडर, सरकार ही जागे कोण विकता, हो जागो जो ब्रह्म एग्रो हो 2017 जेन्ना ते कंपनीन मेळयल्लो तेन्ना तेणे हांगासर झाडां मारपाक चालू केल्लेली. त्याच वर्सा 2017 ते 2018 हांगासरच उदक देंवलेले. इतले सगळे खजूर उदक गाडयो वचना आसलेलो, बरोबर काय ना? 2017 का 18 17 ते तेणी वयली झाडां मारलेली, ती सगळी माती देंवन हांगासर रस्त्यार येयलेली, गाडयो सुटाना आसलेल्यो पावसाळ्यात.
त्या टायमार कंप्लेन मारून आम्ही त्याका झाडा मारपाक हाडयल्ले. तुमकां कोणाक खबर आसचें ना, फक्त पंचायतीतल्या लोकांक खबर आसतले. 2017च्यान तो जाग्याचो लँड यूज चेंज जावपाक जायना म्हणून आम्ही झगडात आसा. हेचे सुद्धा जे वयर बांधला पळय ते तेणी 20 उपरांत बांधला. तेका हांगासर एक झाड एक पान हालोवंक दिवंक ना. आमी इतल्यो कंप्लेनी मारल्यो, पूण गांवच्या लोकांक त्या टायमार दिसूंक ना म्हत्वाचेशें. हो जो पात्रांव आसलेलो आमी कंटिन्यूस कंप्लेन मारीत आसलेले तेंच्या अगेन्स्ट. ह्या पात्रांवान एकदां म्हाका फोन मारलो. साहब म्हणपा लागलो, जगह अभी हमारा है, क्या करने का, कुछ मिलके बात कर सकते हैं क्या. आणि आमचे जे धोरण आमी जेंच्या अगेन्स्ट कंप्लेन मारता तांकां केन्नाच मेळना. कित्याक ते मेळ्ळे का मागीर ते खंयच्या खंय पावता, फाटे फुटता ते विशयाक आनी तो मागीर अर्थाचो अनर्थ जाता. एक तर झगडी जाता नाका आनीक कितें जाता म्हणून आमी ते कंप्लेन मारता त्या मनशाक केन्नाच मेळना. आनी एकदां मेळ्ळे न्हू तेजो दुसऱ्यांच्या चुकीन शिकप आसता म्हणटा पळय ते आमी एडॉप्ट केले. मेळ्ळे आमी, निष्कर्श कितेंय जावं पूण गांवार मागीर गोश्टी तो मेळ्ळो मरे घेतले आसतले. हे स्वाभाविक आमच्या लोकांचे उलोवपूच ते म्हणून बेस्ट कितें मेळपूच ना. आता ह्या पात्रान जेन्ना फोन केलो म्हणपा लागलो, देखो साहब पैसा डाला है, अभी अपने को थोड़ा काम करना है वहां पे. तेका प्रति उत्तर आणि हे लक्षात ठेवा कित्याक हे तुमकां उत्तर तुमच्या आता लिडर्सांक दिवपाक जाय भाजपच्या आणि ह्या सरकाराक. जागे कोण विकता, कितें म्हणून जागो घेतलो तुवें. ऑर्चर्ड कितें आहा थंय जाग्यार, काजी आहा, आंबे आहा, पणस आहा, भिण्णां आसा आनी कितें कितें आसा. हो जागो तुवें घेतलो न्हू. एज पर गव्हर्नमेंट प्लॅन ऑर्चर्ड आहा तो. तूं म्हटलें काजी लाय आनी तूं काजी लाय आंबे लाय. तुवें जागोच तसलो घेतला जाल्यार तुवें तेच करपाचें न्हू. आतां हांगासर सरकारान हांगा कितें केलां, आयच्या दिसाक शेत सुद्दां कोणी घेतले जाल्यार तांकां कॉन्फिडन्स आहा ह्या सरकाराचो जो ब्रोकर बसलेलो आहा टीसीपी डिपार्टमेंटान, तेका जर चणे भिकणा उडयत जाल्यार तो बापायकूय विकपाक तयार आसतलो म्हणून पळय हेणी सांगला. कोण तो काँग्रेसीचो गिरीश चोडणकर. तेणी उलोवन गेलो तो म्हणपाक विश्वजीत राणे हो आपल्या बापायचो न्हू, तो खंयच्या पक्षाचो कितें जातलो काय म्हणून. तेजी उतरां प्रेस कॉन्फरन्साक तो उलोवन गेलो आणि सत्य परिस्थिती. हो अमित बाब आहा काय गेलो ना दुसरो. तांकां न्हू काँग्रेसीकूय वॉर्निंग इश्यू करपाक जाय. कित्याक जर विश्वजीत राण्यान आपले बीजेपीच्या दुकानाचेर बसून जर धंदो चलनासो दिसलो न्हू तो परत उठतलो आनी काँग्रेसीन वयतलो. ताका आपलो धंदो करपाक जाय तितलेच पडलेले आसता. सो काँग्रेसीकूय वॉर्निंग इश्यू करपाक जाय. ह्या धंद्याकार जर परत काँग्रेसीन घेतले जाल्यार काँग्रेसूय हांगासर गोंयांतल्यान ना नपट करपाचे हे आमी प्रण घेवपाक. ह्या बीजेपीच्या ब्रोकरांक आमचे उत्तर आता हे आसतले, तुम्ही लँड यूज चेंज करनाका. दिल्लीचे कितले जण गोंयांत शेत करपाक येता ते पळोवया न्हू, काजी लावपाक आनी भट्टी घालून आमकां सूर काडून दिता ते पळोवया न्हू. निरो बिरो हे करपाक येना हांगासर. तांकां हांगासर आपले बिल्डिंग्यो बांदूंक जाय म्हणून येतात ते. तांकां 10 रुपयाचे 1000 रुपया कशे जातले हे धंदेकार. आमच्या लोकांक ते समजना आणि आमचे ब्रोकर थंय बसला. बरें तूं जागो घेतलो 100 रुपयान घेतलो मरे. मोरजेची बेस्ट एक्झाम्पल होतो तो रेड्डी करता तो. थंय गांवकारांनी ताका लाखांनी विकलो जागो. तेणी झोन चेंज करून घेतलो आणि तेणी तो फुडें आतां कोट्यांनी विकलो. लुकसाण कोणा गांवकारांच्या हातींतल्यान जागोय गेलो, पयशेय मेळोंक ना, बाबाय ना आनी पुडवेय ना. आता करता कितें. आता असले प्रोटेस्टांक पार्टिसिपेट जातले. कित्याक आता कपलार हात मारपाचो वेळ येयल्लो आहा तेंचेर. अजूनय वेळ गेल्लो ना. आतापर्यंत हे जे मुवमेंट जाला गोंयभर, लास्ट गॅजेट येवन 17/2 लास्ट गॅजेट येवन 1.5 म्हयनो जावन गेलो. पयलीं प्रत्येक आठवड्याक येताले. 39A लास्ट गॅजेट येवन 2 म्हयने जावन गेले.
हे वातावरण तापयल्याशिवाय, हे पॉलिटिकल सिनारिओ, सोशल सिनारिओ तापयल्याशिवाय काय जावचें ना. प्रत्येक लिडरांक आता तुमचो अदर कोण तरी उलयतालो आमदार कितें करता हो प्रश्न स्वाभाविक आहा. पूण तुमचे कडेन कितें पर्याय आहा सध्याच्या परिस्थितीत? इलेक्शन 2027 आहा. स्वताच्याच आमदाराक गाळयो घालून तुमकां बेनिफीट आहा. आता जो असेंब्लीन ती तेणी परफॉर्म दिले, असेंब्लीन उलयलो, तो सरकाराचो आसूनय उलयलो, ताका ते क्रेडीट दिवकूच जाय. आणि प्रेझेंट सिनारिओन कितलोय राग असो, आयच्या दिसाक आमदार तुमचो तोच आहा. तेका गाळयो घालून हे जे वॉर चल्ला ते जिखतलेच तुम्ही. तो तुमकां तुमच्या सायडीन जाय न्हू. एटलिस्ट हे बॅटल जिकासर तरी तुमच्या सायडीन जाय. सो माझे वैयक्तिक मत आहा, आमदाराक ह्या वेळार गाळयो घालून कांयच फायदो ना. वयल्यान तुम्ही तुमच्याच पायार कुराड मारून घेतले. कित्याक तो जर सरकाराच्या बाजून राहत जाल्यार तुमचे कडेन धांव मारपाक आनी कोण उरचलो ना. सो सद्याक आमदाराक शिस्तीर दवरा, आपल्या बाजून दवरा, सो दॅट वयताना तुमची भाशा उलोवंक जाय. इतलो शिस्तीर दवरा ताका. तुम्ही गाळयो घालून जर ताका पयस करतो जर थंय बसपाक लागलो जाल्यार सरकार वतीन तो तुमचे कडेन परते उलोवंक लागतलो. ही परिस्थिती सध्याच्या परिस्थितीत आमकां बरी न्हू. सो जितले आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहा त्यांका आम्ही त्यांची अकाउंटेबिलिटी याद करून दिवया की तुम्ही लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह. लोकांक जाय ते वचून तुम्ही थंय उलया. त्यांका जाय ते येऊन तू आमकां सांगू नाका. ते तुझे पक्ष, आम्ही तुझे मतदार. आमकां लागून तू निवडून येयला, आमकां लागून तुवें काम करपाचें. कालच्या प्रोटेस्टाक जशें सांगला तशें जेन्ना वोटर्स आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजतले, लोक पब्लिक जेन्ना आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजतले, तेन्ना हे सगळे पॉलिटिशियन्स, MLA, मिनिस्टर्स आणि CM आपली अकाउंटेबिलिटी एक्सेप्ट करतले. रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटीन फरक कितें? आता जर घरान कितें काम चल्ला, तुम्ही शेतान मनाय घातले, तुम्ही सकाळी त्या मनाक शेतान व्हरून सोडटले आनी आपण घरा वचून न्हिदचे ना न्हू, काय न्हिदतले? रावतलेच न्हू तो काम करता काय ना ते पळोवपाक. मनाय दिसावडो कितलो घेतलो घेवन एक 400 रुपया, कामेरे घातले जाल्यार 400 रुपया 500 रुपया. ते 400 रुपया 500 रुपयाचो हिशोब जाता तितले तेजे कडल्यान जास्त काम करून घेवपाक आमकां जी उत्सुकता आसता आनी आमकां जो पेन जाता पळय, कळकळ आसता, तीच कळकळ जेन्ना आमी 5 वर्सांक लागून निवडून हाडटल्याच्या हेजे MLA कडेन कित्याक आसना? एकदा निवडून हाडले, आपले मत मारून जाले काम. आता तो पळयतलो, तो पळय तुमचे गांव विकूंक लागला ही सरकार मेळोन. तेंची सुपरवायजन हे वोटर्स आणि आमचे पब्लिक कित्याक करिना हो प्रश्न आसूंक जाय. केन्नाच इलेक्शनाच्या टायमार जो कॅन्डिडेट आसता तो एकटोच हात हालय दिना. येता त्याच्या वांगडा असतात न्हू चंगू मंगू, आणि त्या गांवचेच असता. ते चंगू मंगूक धरूंक जाय. बाबा रे आता कितें करपाचें तूं सांग. प्रत्येकाक फाल्यां सकाळी आमकां सिस्टम इतली फुलप्रूफ करपाक जाय की पंचायत इलेक्शनाक सुद्धा जर कोण बसतलो जाल्यार तेणी 10 फावटी विचार करचो पडटलो आपल्या कडेन हे काम जातलें काय ना. आयज सरसकट पंचायतीन पंचांक पेमेंट कितलो आसता? 4,000 काय जास्त सांगता? 6,000 आणि सरपंचाक 8,000. मनाय हाडीक शेतान जाल्यार कितले घेता दिसावडो? 800. मागीर हे जे झगडी मारतात पळय, पयशे सुद्धा वाटपाक तयार आसता पंचायत इलेक्शनाक, ते मनायाचो आणि कामेऱ्याचो 10 दिसांचे पेमेंटाक लागून अशें दिसता आमकां. जर मनाय जर 800 रुपया घेता आणि पंचाक जर 8,000 मेळटा म्हटल्यार 10 दिसांचो पेमेंट जालो ना मनायाचो. सो मनायाचे ते 8,000 रुपये 10 दिसांचो त्यांचो पेमेंट मेळोंक जाय म्हणून इतली पंचायत इलेक्शनाक मारामारी जाता. जर ती कितें पयशे वाटपाक तयार आसता की आपल्याक तो मनायाचो 10 दिसांचो पेमेंट मेळ्ळा पुरो आपण सुशेगाद म्हणून आपण धादोशी असो हिशोब आहाचो दिसता. पण तांकां आमी निवडून हाडटा हेजो अर्थ मूर्ख कोण ठरले ते का आमी. आता 8,000 लागून जर कोण काम करपाक तयार आहा आणि जर तुमच्या घराकडे तुमची जर कंपनी आहा नाल्यार बिझनेस आसा
तुम्ही एक एकदा असले पंच निवडून हाडटा की तुम्ही त्यांना आपल्या धंद्यार केन्ना घेवचे पण गांव चलोवपाक उपकारता ते. असले मनशांक जर कामात दवरशा तर तुमचो धंदो कोण पडू शकता हे तुमकां खबर आसतनाच असले मनशांक तुम्ही निवडून हाडटात. तो तुमच्या दुकानार बसून तुमचो माल खपयता आणि तुमकां हिशोब दाखयना. असल्या मनशांक तुम्ही पंचायत लेवलाचेर निवडून हाडटा, तेजो कॉन्फिडन्स वाडटा. तो म्हणटा अरे वा आपण इतल्या लोकांक मूर्खांक काडू शकता. आता बाकीचे पळोवया मागीर झेडपी उबो रावता, थंयसरूय तीच सायकल चलता. अरे म्हणटा आपले दिसले फक्त आपल्या घोडाचेच लोक मूर्ख म्हणून पळयले अख्खे गांवचे लोक मूर्ख आहात. दोन तीन गावचे मागीर तेजो कॉन्फिडन्स वाडटा. अशें करून करून मागीर दिसूंक लागता. तेणी अपेक्षा करून हाडला ते सिटींग चोर म्हटला, अपेक्षा करून लागलेल्याचे विषय. पण त्यांका अशे धारीर धरपाक जाय ही रिस्पॉन्सिबिलिटीची कामां स्टार्टिंग फ्रॉम पंचायत टू सीएम. तुमच्याकडे कॅपॅसिटी आहा इलेक्शनाक बसा, टाइमपास करून बसोना किंवा आपलो धंदो चलोवपाक बसोनाका जसो विश्वजीत राणे करता. सांगतले तात्पर्य म्हटल्यार बॉटम लायन. ज्या मनशांक तुम्ही तुमचो धंदो आसलो त्यांना तुम्ही कामाक दवरच्या कित्याक तुमच्या धंद्यांचो लुकसाण करू शकता म्हणून असल्या लोकांक मिनिस्टर सोडूनच दिया, MLA सोडूनच दिया, कोण सुद्धा म्हणून दारान उबे करून घेवप ना. कित्याक तर तुम्ही आपली फुडली 5 वर्सां त्याच्या हातीन दिताले. विचार करा, विचार करा. विचार करपाची अत्यंत गरज येतली आहा. आमच्या मदी आणि जनावरांमदी एकच फरक आहा, विचार करपाची शक्ती. आणि आम्ही जर ती वापरना म्हणून जर बसले जाल्यार आमच्या मदी आणि गोरवां मदी फरक उरचो ना. विचार करा. देव बरें करूं.